आलेला हा अपडेट आहे आणि या क्षणाची सर्वात मोठी बातमी आहे। देवेंद्र फडणवीस हे राज ठाकरेंच्या भेटीला पोहोचलेले आहेत। आता या मागे नक्की कार्यकारण भाव काय आहे हे जाणून घेणं अत्यंत उत्सुकतेचं असणार आहे। अर्थातच आपले प्रतिनिधी अभिषेक मुठाळ आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्याकडनं या संदर्भात अधिक माहिती घेऊया। अभिषेक, काहीशी आश्चर्यकारक आणि त्याचबरोबर खूप मोठी अशी ही घटना आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज ठाकरेंच्या भेटीला पोहोचलेत, याच्या मागचं कारण काय काही कळू शकलंय का? यात जर का पाहायचं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा स्काउट अँड गाईड हॉल मधला एक कार्यक्रम आहे। परीक्षा पे चर्चा हा जो कार्यक्रम आहे त्याच्या कार्यक्रमाच्या उपस्थितीसाठी मुख्यमंत्री हे सकाळी 11 वाजता शिवाजी पार्क मध्ये येणार होते आणि त्या अगोदर जर पाहायचं तर मुख्यमंत्री हे राज ठाकरे यांच्या भेटीसाठी आपल्याला दाखल झाल्याचं पाहायला मिळत आहे। एकूणच सदिच्छा भेट असल्याचं हे मानलं जात आहे। शिवाजी पार्क वरून बाजूलाच हे शिवतीर्थ आहे जे राज ठाकरे यांचं निवासस्थान आहे आणि राज ठाकरे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट आता सध्या आपल्याला होताना पाहायला मिळते आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर ती पहिली भेट तशी म्हणावं लागणार आहे। एकूणच या अगोदर जर का पाहायचं तर मोठ्या प्रमाणात जवळीक जी आहे ती भाजप आणि मनसेची आपल्याला वाढताना पाहायला मिळालेली होती। लोकसभेमध्ये देखील जाहीर पाठिंबा देखील राज ठाकरे यांच्याकडनं देण्यात आलेला होता। त्यानंतर विधानसभेसाठी देखील प्रयत्न आपल्याला होताना पाहायला मिळालेले होते। मात्र कुठेतरी या संदर्भात पुढे ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला होताना पाहायला मिळालेल्या नाही। मात्र एकूणच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या संदर्भात चर्चा ज्या आहेत त्या होताना पाहायला मिळत आहेत। मुंबई अध्यक्ष असतील आशिष शेलार यांनी देखील राज ठाकरे यांची वेळोवेळी आपल्याला भेट घेतल्याचं पाहायला मिळत आहे आणि कुठेतरी एकूणच भाजप आणि मनसे यांच्या युतीच्या चर्चा ज्या आहेत कुठेतरी एकत्र ते पुन्हा येत आहेत का अशा प्रकारची चर्चा जी आहे ती आपल्याला वारंवार होताना पाहायला मिळत होती। एकूण या संदर्भात जर पाहायचं तर तशा प्रकारच्या हालचाली देखील होताना पाहायला मिळालेल्या होत्या आणि आता पाहायचं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सदिच्छा भेटीसाठी जर का म्हणायचं तर हे दाखल झाले आहेत। मात्र राजकारणावर देखील चर्चा होताना पाहायला मिळणार आहे। एकूणच राज ठाकरे यांच्याकडनं कुठेतरी ईव्हीएम वर देखील संशय व्यक्त करण्यात आलेला होता। एकूण जे राज ठाकरे यांचं निवडणुकीनंतरचं जे पहिलं भाषण म्हणावं तर नंतरचं जे पहिलं भाषण म्हणावं तर ईव्हीएम वर कुठेतरी त्यांच्याकडनं निशाणा साधण्यात आलेला होता आणि त्यामुळेच या सगळ्या गोष्टींवर देखील आपल्याला चर्चा होताना पाहायला मिळेल। त्यामुळे मुख्यमंत्री आणि राज ठाकरे यांच्यामध्ये काय चर्चा होते आहे हे बघणं देखील महत्त्वाचं असेल। अभिषेक, हाच मुद्दा आहे की ईव्हीएमच्या बाबतीमध्ये त्यांनी टीका केलेली होती, त्यामुळे या पार्श्वभूमीवरती आता ही जी भेट आहे ती नक्की कशाबद्दल आहे याबद्दल प्रचंड उत्सुकता आहे। अभिषेक, तुम्ही सोबतच राहा। आपल्यासोबत आता गणेश ठाकूर आहेत आपले प्रतिनिधी, आपण त्यांच्याशी या संदर्भात संवाद साधूया। गणेश, वास्तविक पाहायला गेलं तर जी मोठी सभा आता विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर नुकतीच झाली राज ठाकरेंची, त्याच्यामध्ये त्यांनी सरकारच्या धोरणांवरती टीका केली होती, ईव्हीएम वरती प्रश्नचिन्ह उपस्थित केलेलं होतं। हे सगळं बघताना मुख्यमंत्री फडणवीस आणि राज ठाकरे यांची ही भेट आहे ती फारच कुठेतरी नवीन प्रश्न उपस्थित करणारी आहे। गणेश, पूर्वी याचं उत्तर देवेंद्र फडणवीस किंवा राज ठाकरेंना विचारलं तर त्यांचं म्हणणं असेल सदिच्छा भेट होती आणि दोघे चांगले मित्र आहेत, मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच भेट होते, भेटू शकले नाहीत अशी कारणं येतील। पण राजकीय वर्तुळामध्ये या भेटीचं महत्व आहे। एका बाजूला शिंदे आणि भाजप यांच्यातला जो मतभेद म्हणा किंवा ज्या विषयांमध्ये चर्चा होत नाहीये, मतभेद आहेत, विषय सुटत नाहीयेत, पालकमंत्रीपदापासून इतरही विषय आहेत आणि दुसऱ्या बाजूला ही भेट जी राज ठाकरेंची आहे। देवेंद्र फडणवीसला उद्धव ठाकरे भेटायला आले तेव्हाही अनेक प्रश्न उपस्थित झाले। मात्र ही भेट खूप काही बोलतं आणि या भेटीमध्ये निश्चितपणे ज्या प्रकारे राज ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधला होता कार्यकर्त्या पदाधिकारी मेळाव्यामध्ये त्याच्याबद्दलची चर्चा होईलच। राज ठाकरे आणि भाजपचं एक समीकरण आहे। लोकसभेमध्ये त्यांनी मोदींना पाठिंबा दिला, त्यानंतर महायुतीत ते येथील विधानसभेला अशी चर्चा झाली, अमित शहांना ते भेटले, फडणवीसांना अनेक वेळा भेटले, पण एकनाथ शिंदेमुळे महायुतीत ते येऊ शकले असं एक चित्र निर्माण केलं गेलं। पण मनसेमध्ये एकमत असंही आहे की भाजपनं त्यांचा वापर करून घेतला। भाजपनं
मनसेचा वापर करून लोकसभेत मतं घेतली. त्याचबरोबर विधानसभेमध्ये देखील राज ठाकरे आपल्यासोबत आहेत असं दाखवून एक त्यांना मांडणारा जो मतप्रवाह आहे तो आपल्यासोबत जोडून घेतला. ती नाराजी भाजपसोबत होती म्हणून एक मतप्रवाह राज ठाकरेंच्या पक्षात असा होता की आपण भाजपसोबत नाही गेलं पाहिजे. तर दुसरा नेत्यांचं म्हणणं असं होतं की आपण आता भाजपसोबतच राहिलं पाहिजे, आता त्यांच्यासोबत राहूनच आपण पुढे गेलं पाहिजे, कारण 5 वर्ष भाजपचे सरकार असणार आहे. पण राज ठाकरेंनी ज्या प्रकारे पदाधिकारी मेळाव्यामध्ये भाजपवर निशाणा साधला, त्यामुळं राज ठाकरे पुन्हा एकदा एकलाची भूमिका असेल आणि यंदा भाजप त्यांच्या निशाणावर असेल असं त्यातनं प्रश्न उपस्थित झाले. त्यानंतरची भेट, आता निवडणुका आता काही लवकर नाही आहेत, कारण ज्या प्रकारे सुप्रीम कोर्टात प्रश्न विषय सुरू आहे, तर ऑक्टोबरमध्ये निवडणुका होतील असं बोललं जातं. पण त्याआधी महानगरपालिकेसाठी राज ठाकरेंना आपण सोबत ठेवलं पाहिजे अशा प्रकारचं मत एक भाजपमधील एका विशिष्ट गटाचं आहे. म्हणून त्याच्याबद्दल चर्चा होणार आहे का? राज ठाकरेंच्या मनात काही नाराजी असेल तर ती दूर करण्याचा प्रयत्न भाजपकडनं सुरू झाला आहे का? राज ठाकरेंना सोबत घेण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत का? असे अनेक प्रश्न आहेत, ज्या प्रश्नांची उत्तरं या भेटीनंतर मिळू शकतील किंवा ते प्रश्न खरे गणेश, प्रश्न अनेक आहेत. नक्की कशासाठी ही भेट आहे? नवीन समीकरणं तयार होत आहेत का? त्याचबरोबर नाराजी कुठेतरी दूर करण्याचा प्रयत्न आहे? आपल्याला योग्य वेळी याची उत्तरं मिळतील अशी आपण आशा करूया. आपण तुर्तास इथेच थांबूया. धन्यवाद गणेश आपण दिलेल्या माहितीबद्दल. घेऊयात एक छोटासा ब्रेक. पाहत रहा एबीपी माझा.